नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं जो कांदा पाहताय, तर या कांद्याला जे काय आहेत तर ते 23 ते 24 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आणि पहिलं जे काय तणनाशक आहे तर ते तणनाशक मारून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काय पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये पहिलं खत व्यवस्थापन करत असताना आपण त्याच्यामध्ये कुठल्या ग्रेडचे खतं वापरणार आहेत तर ते बघा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वापरत असताना याच्यामध्ये आपल्याला जे काय दाणेदार स्वरूपातलं जे काय 24-24 आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला 24% नायट्रोजन आणि 24% फॉस्फरस हे कंटेंट जे आहेत तर त्याच्यामध्ये मिळत असतात, की ज्याच्यामुळे आपली जी काय कांदा आहे तर तो कांद्याची चांगली वाढ आणि जी काही कांद्याची शाखीय वाढ म्हणतो, जी काय पाती वगैरे येण्याचं जे काय काम आहे तर ते 24-24च्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो, याच्याबरोबरच वापरत असताना जे काय आपल्याला पोटॅशियम ह्युमाइट आहे, म्हणजे ज्याला आपण ह्युमिक म्हणतो, तर ते याच्यामध्ये वापरायचं. आटक्यामधलं याच्यामध्ये ह्युमिक वापरायचं आहे. तर ते ह्युमिक वापरायचं का? तर शेतकरी मित्रांनो, जे काय पांढऱ्या मुळे आहेत तर त्यांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, किंवा जे काय तुम्ही खतं देणार आहे तर ते मुळ्यांच्या माध्यमातून आपल्या जे काय कांद्याला आहे तर ते कांद्याला चांगल्या पद्धतीने लागू होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ह्युमिकचा वापर करायचा आहे. त्याच्याबरोबरच वापरत असताना आपल्याला जे काय मायक्रोन्यूट्रिएंट आहेत तर ते मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचे आहेत. मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणता की जे आपण 24-24 वापरलं आहे किंवा ह्युमिक वापरलं आहे, याच्या व्यतिरिक्त मग मायक्रोन्यूट्रिएंट कशासाठी वापरायचा? तर शेतकरी मित्रांनो, मायक्रोन्यूट्रिएंट वापरल्याच्या नंतर ज्यावेळेस जमिनीमध्ये आपला न्यूट्रिएंटचा जो काय अनबॅलन्स झालेला असतो, म्हणजे जे काय आपले म्हणजे खतं टाकूनही आपले रोप कुठं जे काय कांदा आहे तर तो कुठे पिवळा पडणे किंवा कोमेजून जाणे, अशा जे काही कंडिशन आहेत तर ते त्याच्यामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. ते तसं होऊ नये, किंवा जो काही न्यूट्रिएंटचा अनबॅलन्स आहे तर तो पूर्णपणे भरून निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे काय मायक्रोन्यूट्रिएंटचं किट आहे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट आहेत तर ते याच्यामध्ये वापरणं आपल्याला खूप गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, हे वापरत असताना याचं जे काय आहे तर ते किती प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे हेही खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काय 24-24 आहे तर ते वापरत असताना एकरासाठी आपल्याला 2 बॅग वापरायच्या आहेत. आणि याच्यामध्ये जे काय पोटॅशियम ह्युमाइट आहे तर त्याची लेटेड फॉर्ममधले असेल तर तुम्ही 1 किलो वापरू शकता, किंवा जर साध्या फॉर्ममध्ये असेल तर 10 किलोमध्ये तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. याच्याबरोबरच तुम्ही जर मायक्रोन्यूट्रिएंट सल्फेट फॉर्ममध्ये, म्हणजे झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट अशा सल्फेट स्वरूपातले जर वापरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी 25 किलो तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकता, किंवा चिलेटेड फॉर्ममधले जर वापरत असाल तर 2 किलो प्रति एकरसाठी वापरायचे आहेत आपल्याला तिथे. आणि त्याचा जो काय डोस आहे तर तो आपला कांदा पीक आहे तर त्याच्यामध्ये द्यायचा आहे. याच्यामुळे जे काय तुमची पहिला बेस डोस आहे तर तो म्हणजे चांगल्या पद्धतीने कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि जी काय कांदा आहे तर तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळेल.